जय शिवराय मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पीएम आशा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाची एमएसपी अर्थात किमान आधारभूत किमतीनं हमीभावानं खरेदी केली जाते। एकंदरीत उत्पादनाच्या 25% पर्यंत शेतमालाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि याच्यासाठी आपण पाहिलेले की सोयाबीन असेल, हरभरा असेल, मूग उडीद असेल किंवा तूर असेल अशा विविध पिकांची हमीभावानं खरेदी केली जाते। मात्र ही खरेदी होत असताना काही गैरव्यवहार होत आहेत, गैरप्रकार घडत आहेत, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी असेल किंवा एफपीओच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी असेल यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण होत आहेत, गैरप्रकार घडून येत आहेत। आणि याच्याच संदर्भातील आलेल्या तक्रारी दूर करण्यासाठी आज 17 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, शेतमालाची हमीभावानं खरेदी केली जात असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून नाफेड व एनसीएफ या नोडल एजन्सीद्वारे ही खरेदी केली जाते आणि या एजन्सीद्वारे राज्यस्तरीय नोडल संस्था ज्या असतील या नोडल संस्थांमार्फत ही खरेदी प्रक्रिया राबवली जाते। मात्र ही खरेदी प्रक्रिया राबवत असताना राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या अधीनस्थ विविध फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पैशाची मागणी करणं, तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणं, खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर प्रकारे जे काही पैशाची कपात करणं, तसेच काही नोडल संस्थांच्या संचालक मंडळामध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीचा समावेश करणं अशा प्रकारच्या बाबी दिसून आलेल्या आहेत। आणि या सर्व बाबींचा विचार करता सदर योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्याकरता एक सर्वसमावेशक निकष कार्यप्रणाली अवलंबणं आवश्यक आहे। आणि याच्यासाठी एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत। नाफेडचे राज्य प्रमुख पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, सुनील पवार सेवानिवृत्त पणन संचालक पुणे हे सदस्य असणार आहेत। तर सर्व व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई हे याच्यामध्ये सदस्य सचिव असणार आहेत। आणि या समितीच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये आपला अभ्यास करून अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती अभ्यासाच्या आधारे राज्य शासनाच्या माध्यमातून या नोडल संस्था निश्चित करण्याकरता निकष आणि कार्यप्रणाली निश्चित केली जाणार आहे। मित्रांनो, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडे पैशाची मागणी करणं, त्यांची अडवणूक करणं हे सर्व प्रकार झाल्यामुळे पुढे साहजिकच या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास दिला जातो किंवा त्या पैशाची भरपाई असेल ती शेतकऱ्यांच्या माध्यमातून करून घेतली जाते। आणि अशा प्रकारे डायरेक्टली शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त ठरणाऱ्या या बाबी दूर करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद।